सो हाय रेन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण काहीतरी युनिक करणार आहे. आपल्या EC2 सर्व्हिसमध्ये जसं आपलं EC2 इन्स्टन्स आहे, त्यामध्ये आपण Nginx इन्स्टॉल करणार आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे EC2 ही सर्वात फेमस सर्व्हिस आहे आणि तुम्ही सर्व जे आहे मागचे जे व्हिडिओ आहेत ते बघूनच इथे आले असाल. स्टार्ट करतो आपण आपलं सेशन. वन ऑफ द बेस्ट सेशन असणार आहे. वन बाय वन आपण सर्व काही कव्हर करणार आहे. काय करतोय मी EC2 सर्व्हिस जसं सर्च करतोय आणि जसं EC2 डॅशबोर्डमध्ये येतोय. सगळ्यात पहिलं आपण काय करणार, लॉन्च करणार आहे एक इन्स्टन्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण आपला इन्स्टन्स कसा लॉन्च करतो. गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपण आपल्या इन्स्टन्सचं नाव जे आहे ते देणार आहे. बघा, जसं माय फर्स्ट इन्स्टन्स किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने पण नाव देऊ शकता. सो इथे आपण नाव लिहिणार आहे. बघा, जसं आपलं माय फर्स्ट इन्स्टन्स आणि जसं JP वगैरे देऊ शकतो आपण इथे. आणि मी चूज केलं आहे बघा ऑपरेटिंग सिस्टम उबंटू. आणि जसं इथे तुम्ही त्याचा टाईप पण चूज करू शकता तुम्हाला जो पाहिजे तो. मी T3 मायक्रो यूज केला आहे. आणि इथे विदाऊट आपण प्रोसेस करणार आहे, लाईक प्रोसीड करणार आहे विदाऊट अ कीपेअर. समोर जाऊया आणि आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. नंबर ऑफ इन्स्टन्स आपण चूज केलं आहे बघा 1. आणि आता आपण आपले इन्स्टन्स जे आहे ते लॉन्च करतो आहे. सो इन्स्टन्स जसं आपण लॉन्च करतोय, आता तुम्ही बघू शकता काही सेकंड्समध्येच हे जे इन्स्टन्स आहे हे लॉन्च होणार. थोडा टाईम लागणार बट काही सेकंड्समध्येच लॉन्च होणार. सो इथे तुम्ही बघू शकता की लाईक मी 2 इन्स्टन्स आधीच क्रिएट केले होते आणि ते टर्मिनेट केलेले आहे. आणि आता आपलं जे इन्स्टन्स आहे हे रनिंग स्टेटमध्ये राईट. सो आता आपण आपल्या इन्स्टन्स आयडीवर क्लिक करणार आणि तुम्ही इथे बघू शकता की जसं इन्स्टन्स स्टेट आपले आहे रनिंग. प्रायव्हेट IP ॲड्रेस तुम्ही इथे पाहू शकता. नंतर जसं आपला इन्स्टन्स टाईप पण तुम्ही इथे पाहू शकता. जे तुम्ही कन्फिगर केलं आहे त्याच इन्फॉर्मेशन तुम्ही इथे बघू शकता, राईट. सो आता आपण आपल्या इन्स्टन्सला कनेक्ट करणार आहे थ्रू सेशन मॅनेजर. काय करायचं आहे, इथं बघा कनेक्टचं ऑप्शन आहे आणि काही सेकंड्समध्येच आपण आपल्या जसं इन्स्टन्सला कनेक्ट होणार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप इम्पॉर्टंट सेशन आहे आजचं. आणि इथे बघा काहीतरी एरर येतो आहे मला. सो हा एरर का बरं येतो आहे हे पण आपण बघूया. सो एरर येण्याचे चान्सेस का आले, राईट. सो आय गेस आपण आता जर याला कनेक्ट केलं तर एरर आपल्याला नाही येणार. सो बघूया. सो तुम्ही इथे बघू शकता की आपण आपल्या EC2 इन्स्टन्सला कनेक्ट झालो आहे. आणि सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ॲज अ रूट युजर म्हणून लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपण कमांड लिहिणार आहे बघा. आपली कमांड असणार आहे sudo -i. एंटर करतोय. ॲज अ रूट युजर आपण लॉग इन झालो आहे. आता आपल्याला एक कमांड रन करायची जी की आहे apt गेट अपडेट. याने काय होणार, आपल्या उबंटूमध्ये जेवढे पण पॅकेजेस असतील त्याची लिस्ट जी आहे ती आपल्या सिस्टममध्ये अपडेट होणार. सो काय करतोय, एंटर करतोय. सो तुम्ही इथे बघू शकता की जे पण लेटेस्ट पॅकेजेस असतील त्याची जी लिस्ट आहे ती आपल्या सिस्टममध्ये अपडेट होणार. आता नेक्स्ट काय करणार आपण, आता आपल्याला काय करायचं आहे की आपलं Nginx जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी आपण पहिले बघणार की आपल्या सिस्टममध्ये, आपल्या सर्व्हरमध्ये लाईक आपलं जे Nginx आहे ते इन्स्टॉल आहे का ऑलरेडी. त्यासाठी आपण कमांड रन करणार आहे बघा, जसं nginx-t. सो एंटर करतोय. तुम्ही ते बघू शकता की Nginx नॉट फाउंड, म्हणजे आपल्याकडे Nginx नाही आहे बट कॅन बी इन्स्टॉल्ड. त्यांनी काय म्हटलं आहे की आपण इन्स्टॉल करू शकतो. मग आपण कसं इन्स्टॉल करणार, आपल्याकडे कमांड आहे बघा, जसं apt गेट इन्स्टॉल Nginx. एंटर करतोय. तुम्ही ते बघू शकता की आपलं जे Nginx आहे हे इन्स्टॉल होत आहे आणि ते म्हणतंय बघा, जसं डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. तुम्हाला येस करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. काही सेकंड्समध्ये आपलं जे Nginx आहे ते इन्स्टॉल होऊन जाणार. त्याचनंतर आपलं जे Nginx आहे ते कम्प्लिटली इन्स्टॉल झालं आहे. आणि जर तुम्हाला हे चेक करायचं असेल तर त्यासाठी एक कमांड आहे आपली बघा, जसं सर्व्हिस Nginx, राईट. आपली जी कमांड कोणती आहे, सर्व्हिस Nginx. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला इथे लिहायचं आहे बघा स्टेटस. या आपलं जे Nginx आहे ते रनिंग स्टेटमध्ये आहे का. सो इथे तुम्हाला दिसतंय बघा की आपलं जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आणि रनिंग आहे. सो आपलं जे Nginx आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे, राईट. लोकल होस्ट नावाची एक कमांड आहे. त्याने आपण काय करतो, आपल्या Nginxमध्ये जे पण एक डिफॉल्ट वेब पेज असेल त्याला आपण रिक्वेस्ट पाठवतो. लोकल होस्ट. सो curl लोकल होस्ट. एंटर करतोय. सो आपल्याकडे जे डिफॉल्ट वेब पेज होतं बघा ते आपल्याकडे दिसतंय बघा, राईट. आपल्या Nginxमध्ये एक डिफॉल्ट वेब पेज होतं, जसं वेलकम टू Nginx अँड थँक यू फॉर युजिंग Nginx समथिंग लाईक दिस.
राईट. सो आता आपण काय करणार आहे, आपण आपल्या Nginxमध्ये एक वेब पेज क्रिएट करणार आहे. कसं करणार ते मी तुम्हाला सांगतोय. बट बेसिक गोष्टी आपण बघून घेऊया की आपण कसं करतो. सो सगळ्यात पहिले आपण काय करणार, आपली जी डायरेक्टरी आहे ती चेंज करणार. सीडी नंतर आपण इथे काय करणार, जसं वार नंतर जसं www नंतर इथे HTML आणि जसं स्लॅश लाईक बॅकवर्ड स्लॅश. सो आता आपण एका डायरेक्टरीमध्ये जाणार आहे आणि त्या डायरेक्टरीमध्ये काय असतं, Nginxचे डिफॉल्ट वेबसाईट फाईल्स असतात. अशा ठिकाणी आपण जातोय. सो आता मी काय करणार, एंटर करणार आणि आपली कमांड खूप सिंपल आहे. सीडी \var \www /html आणि \. सो एंटर करतोय. आणि आता जर इथे आपल्याला आपल्या फाईल्स बघायच्या असतील त्यासाठी आपण ls कमांड यूज करतो आणि एंटर करतो. सो ही आपली एक डिफॉल्ट लाईक फाईल आहे आपल्या Nginxमध्ये index.nginx नंतर debian.html नावाची. सो Nginxमध्ये ही जी डिफॉल्ट फाईल आहे जे की index.nginx debian.html नावाची, जर ही तुम्हाला बघायची असेल की या फाईलमध्ये काय आहे, तर आपण काय करणार, कॅट नावाची कमांड रन करणार. नंतर असं इथे इंडेक्स डॉट नंतर इथे जसं nginx नंतर इथे काय करणार आपण, जसं debian.html असं लिहिणार आहे आपण, राईट. सो इथे debian.html लिहिणार आपण आणि जेव्हा आपल्याला एंटर करणार तेव्हा जसं नो सच फाईल इन डायरेक्टरी, आपलं काहीतरी स्पेलिंग वगैरे चुकलं आहे. येस, आपलं स्पेलिंग वगैरे चुकलं. सो मी काय करतोय, कॅट नंतर इंडेक्स नंतर डॉट करतोय बघा nginx नंतर इथं बघा काय करतोय, debian.html. आता बघा आपण स्पेलिंग वगैरे चुकलं आहे का, index.nginx-debian.html. सो आता जर आपल्याला एंटर केलं तुम्ही ते बघू शकता, ही आहे बघा आपली डिफॉल्ट वेब पेज आपल्या Nginxमध्ये. आता आपल्याला Nginxमध्ये एक स्वतःचं होम पेज क्रिएट करायचं आहे. कसं करणार, सिम्पल वेमध्ये बघूया. सर्वात पहिले आपण काय करणार, एक index.html नावाची एक फाईल वगैरे क्रिएट करणार आणि त्या अंदर लिहिणार बघा जसं इको आणि नंतर आपल्या फाईलमधला कंटेंट जो की आहे बघा जसं वेलकम टू कोड मराठी.com किंवा आपण आपल्या हिशोबाने पण लिहू शकतो आणि ते आपण जसं साईन देणार आहे बघा जसं ग्रेटर दॅन इक्वल टू आणि index.html हे आपल्या फाईलचं नाव असेल. जर आता आपण याला एक्झिक्यूट केलं तर आपली जी फाईल आहे ही क्रिएट होऊन जाणार, ज्यामध्ये लिहिलेलं आहे बघा जसं वेलकम टू कोड मराठी. जर आपण याला एक्झिक्यूट केलं आणि ते जी कमांड आहे ती एक्झिक्यूट करणार आपण, जर आपल्याला या फाईलला बघायचं असेल, या फाईलमधला कंटेंट बघायचं असेल, त्यासाठी आपण काय करणार, कर्ल लोकल होस्ट ही कमांड लिहिणार आणि आता आपण याला एक्झिक्यूट करूया. सो येस, आपण आपल्या Nginxमध्ये एक स्वतःचं होम पेज क्रिएट केलेलं आहे आणि जर त्या फाईलमधला कंटेंट आपण बघितला तर बघा आला आहे वेलकम टू कोड मराठी. सो असं काही आपण आजच्या सेशनमध्ये केलं अँड इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सेशन. तुम्हाला सेशनमध्ये जर काही डाऊट आला असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.